कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरिवा बरिवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर कुमार देवी
बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी पंते हाती धरिली पाठी पंते हाते धरली पाठी पंते हाते धरली पाठी पंते हाते धरली पाठी पंते हाते धरली पाठी तैसे संत जगी संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी हे बालकाचे चाली बालकाचे साठी बालकाचे चाली बालकाचे साठी माता जाणून पाऊल घाली 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 तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव 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 तैसे संत जगी संत जगी तैसे संत जगी संत जगी क्रिया करो निदाविती अंगी क्रिया करो निदाविती अंगी क्रिया करो निदाविती अंगी पार फुमाई विठोबा विठोबार विठोबार खुमाई विठोबार खुमाई
भजन सम्राट दिलीप बुवा गंगणी उपळकर पुढे म्हणतील थोडा विको कमी करा, क्लिअर करायचा आवाज. आर्वकाचे साठी 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 पंते हाती धरिली पाटी पंते हाती धरिली पाटी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी पंते हाती धरिली पाटी पंते हाती धरिली पाटी पंते हाती धरिली पाटी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी तैसे
संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी क्रिया करोनी धाविती अंगी धाविती अंगी धाविती अंगी वा क्रिया करोनी दाविती अंगी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी दाविती अंगी दाविती अंगी वा वा क्रिया करोनी दावित अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी क्रिया
करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी पधमा परे मगरे मगरे सा क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करो हे गुरुदेवा रे ना क्रिया क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी हे क्रिया करोनी क्रिया करोनी क्रिया करोनी दाविती 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 अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी तैसे संत जगी 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 विठ्ठल 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 टाळी वाजवा मुखाने नामचिंतन घ्या चला टाळी वाजवा सगळेजण विठ्ठल ठाला विठ्ठल
छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, गौ माता की, सनातन हिंदू धर्म की, पार्वती पतय शिव हर हर महादेव. हर विठ्ठला 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 विठ्ठला. अर्भकाचे साठी पंथे आती धरिली पाठी. तैसे संत जगी क्रिया करुनी दावीती अंगी. बालकाचे चाली माता जानुनी पाऊल घाली. तैसे संत जगी क्रिया करुनी दावीती अंगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. तैसे संत जगी क्रिया करुनी दावीती अंगी. विठ्ठला 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 विठ्ठला. महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राण सञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञ ज्योधरार्थावतारं कलाकाङ्कतेजोधिकामोधिवक्रं खलानीशवादाप्नोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणेकृष्टबेबसो संवाद भूतोर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास नमो सद्गुरु नाम देवा गुरु राजा नमो सद्गुरु नाम देवा गुरु राजा त्वरे ये सिधावुनि तू भक्त काजा श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरो सुधारे बरनौ रघुबर बिमल जशु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके
सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवु कलेस बिकार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे यावर करी संताच्या यावर करी आवाज द्यावर यावर हरी संताच्या हरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडेला भंग येच्या व जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्व भूतहिते रतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबारा यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा दिडक्या पद्धतीचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं कार्य सांगतात. सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार तो म्हणजे असा. मुरलीधर काका श्रीधरराव पोटपेलवार यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा या निमित्ताने सुंदर असं भव्य कीर्तनाचं आयोजन अन्नदान आणि त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी भजनाची सुरुवात केलेली आहे आणि ही सर्व आपली वानर फौज सैन्य या ठिकाणी घेऊन उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील महाराज आगळेवेगळं असं व्यक्तिमत्व माझे परमित्र युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज इंगळे या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी पहिली चाल गायली ते म्हणजे श्री हरिभक्तपरायण दिलीप मामा गंगणबिळकर, ज्यांच्या पाठीमागं सुंदर अशी ज्यांनी साथ केली संगीत अलंकार श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार सदानंद गुरुजी रायवाडीकर यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. उपस्थित मृदंग सम्राट श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज तिडके. हां ते बंद पडलं होतं वाटाले. हां वाटू लागतं तसं मी मला पटक्यानं ऐकण्यास आले काही पण रोजचाच पटका आहे. माऊली महाराज तिडके या ठिकाणी उपस्थित आहेत. पखजवादी यांची गोड अशी साथ आहे. श्री हरिभक्तपरायण आमचे बापूराव महाराज पंचाळ या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या साईडला उपस्थित असलेले श्री हरिभक्तपरायण गुरुगेश महाराज सोळंके या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. उपस्थित कीर्तनकार मंडळी अतिथी देवो भव आमचे श्री हरिभक्तपरायण बालाजी महाराज पंचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या तिकडे राम महाराज या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आमचे काकाश्री उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्व काकांचा परिवार आहे, सर्व शिष्यमंडळ आहे, माता भगिनी आहेत, पुरुष मंडळ आबालवदत तरुण मंडळ आहेत. पुरुष एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि महाराज हे यूट्यूब चॅनल हे कीर्तन आपल्याला सहसा घरी बसल्यानंतर आज ज्याला येता आलं नाही त्याला घर बसल्या ठिकाणी कीर्तन श्रवण करायला मिळणार आहे. ते म्हणजे लाडका नामा यूट्यूब चॅनल बाप माणूस कीर्तन सोहळा आमचे राजा पाटील ओडजे या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आवर्जून उपस्थित असलेले श्री हरिभक्तपरायण माणिक महाराज या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. पुयनीकर श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे माऊली कृपाट साऊंड सर्व्हिस लोहा आमचे रणजित दाजी पवार या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आमचे
ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली, आदर्श कृषी सेवा. आदर्श कृती सेवा केंद्र कंधार हे उपस्थित आहेत. गोड असं निवेदन आहे. तरुण मंडळ आहेत, नवयुवक, पाठीमाग उभा टाकलेले पोरो. इकडे या रे पोरो, सगळे शिक्षक वृंद. उभा टाकलेली आहे इकडे. ए जावाई इकडे 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 इकडे. आज जाऊ नको इकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी थोड्या वेळामध्ये कीर्तन आपल्याला आटपायचं आहे. कारण का गुरुवर्यांचं आगमन झालं आणि महाराजांची पूजा झाली की मग अन्नदान करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे जास्त वेळ शिल्लक नाही आपल्याकडे. बाबा उपस्थित आहेत, औदुंबर काका या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. आज जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जे मुरलीधर काकांनी आयुष्यभर जे काम केलं, ज्या शाळेमध्ये शिकवण्याचं काम केलं, ती जनता प्राथमिक विद्यालय आणि कार्याचे जनतेसाठी, आणि त्यांचे शाळेचं नावही जनताच आहे. जगाच्या कल्याणा देह कष्टविती. आणि या जगतामध्ये एखाद्या वेळेस जेवण दिल्यानंतर महाराज एक टाईमचं महाराज भागतं, पण त्याला जर ज्ञान पाजवलं तर आयुष्यभर त्याला कोणती भूक लागत नाही. सगळ्यात मोठं धन कोणतं आहे या जगतामध्ये? विद्याधन. सर्व धनम प्रधानम. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि काकाचे सर्व सहकारी या ठिकाणी शिक्षक वृंद उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही बरं. आमचे राजाभाऊ आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. लक्षपूर्वक ऐका. या जगतामध्ये देवानं उपकार करण्यासाठी काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. रवी चंद्रो घोनो वृक्षा, नदी गावश्च सज्जना. सूर्य उपकारासाठी उत्पन्न झालेला आहे, चंद्र उपकारासाठी आहे, पृथ्वी उपकारासाठी, वृक्ष फुलं देण्यासाठी आहेत, उपकारासाठी आहे. नदी गावश्च सज्जना. नदी सुद्धा उपकार करते. फुगा फुटला काय? ते आधीच थोडा स्पोर्टचा व्ह्यूच वाटाले आता. लक्षपूर्वक ऐका. तिकडे पाठीमाग पोर आहे तर त्या पोराला थोडं शांत बसा म्हणून. हां, तिकडे बसलेले पोरं बघा बरं काका. हे पोरं तिकडे बोल नका रे कोणी. घरचे लेकर ताप देत इथं आलो. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवारा. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल विठ्ठल. गुरुदेवांचं आगमन झालेलं आहे. या जगतामध्ये उपकार करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. रवीश चंद्रो घनो वृक्षा. मेघ सुद्धा उपकार करतो आपल्यावरती, नदी सुद्धा उपकार करते, वृक्ष सुद्धा आपल्यावर उपकार करतात. पण एके वेळी या उपकाराची परतफेड करता येते बाबराव. उपकाराची परतफेड करता येते, पण महाराज सज्जनाचा जो उपकार या लोकावरती आहे, या जगतावर उपकार आहे, त्या उपकारातून परतफेड होणं शक्य नाही. जे मायबाप उपकार करू शकत नाही ते संत महात्मे उपकार करू शकतात, करतात. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय. धन्य त्यांचे देखिले पाय, दिले अभय अक्षय दान गा. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री
विठ्ठल 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 महाराज थांबणार आहेत, वेळ आहे आता. जे काही सत्कारासाठी काही आपण आणलेले हार आहेत, शाली आहेत, ते महाराजांची पूजा करायची, आपल्याला पुन्हा पुष्पवृष्टी करायची आणि त्यावेळेस मात्र पुन्हा दर्शन सगळ्याला घ्यायचे. दर्शन दिल्याशिवाय महाराज जाणार नाही. हां, त्याच्यामुळं उठू नका. आता थोडं वेळ कीर्तन करायचं, जास्त वेळ कीर्तन करायचं नाही. आता आधीच बीपी वाढली आहे. विठ्ठल 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 उपकारासाठी अनेक गोष्टी आहेत, पण उपकार करणारे संत महात्मे आहेत. उपकार करण्यामध्ये अनेक प्रकारचे विभाग आपल्याला करता येतात. उपकार करण्यामध्ये अनेक बाबी आहेत. रवी चंद्रो घणो वृक्षा नदी गावश्च सज्जन, सगळे उपकार करतात आपल्यावरती, पण बाकीच्या उपकारातून उत्तीर्ण होणं हे शक्य आहे एखाद्या वेळेस, पण संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होणं हे कदापि शक्य नाही. विठ्ठल तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी. हॅलो हॅलो. त्यांच्या उपकारासाठी, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी. नाही माझे काठी काही एक, नाही माझे काठी काही एक, नाही माझे गाठी काही एक, नाही माझे गाठी काही एक. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी, नाही माझे गाठी काही काही येथ. उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडं काही अशी महाराज संपत्ती नाही की जेणेकरून ते दिल्यानंतर त्यांच्या उपकारातून आपली परतफेड होईल. ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज किती जरी आपण काही जरी केलं तर उपकारातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. एवढे संतांचे उपकार आहेत. निज वस्तू दाखवण्याचं काम संत महात्मे करतात आणि ते बी मुबलक प्रमाणामध्ये नाही, मोफत निस्वार्थपणे या जगतावर उपकार करतात. महाराज उपकार करणारे अनेक आहेत. प्रकार एक सांगतो तुम्हाला. पहिला प्रकार आहे उपकारावर उपकार करतो. दुसरा वर्ग आहे अपकार्यावर अपकार करतो. तिसरा वर्ग आहे उपकार्यावर अपकार करतो. चौथा वर्ग आहे अपकार्यावरही उपकार करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला वर्ग आहे उपकार्यावर उपकार करणं. एखाद्या माणसाला जर आपण 10,000 रुपये दिले तर आपल्याला काम पडल्यानंतर त्यानं आपल्याला 10,000 रुपये देणं, याला काय म्हणायचं? उपकार्यावर उपकार. महाराज देखत असं उदाहरण सांगण्याची गरज नाही, पण तरी सांगतो. एखादं जेवण झालं आणि एखाद्या माणसाचा तंबाखू घेतला, 10-15 मिनिटं झाले आणि त्याला आपण चुना देणं म्हणालो, लावणं नाही. चुना लावणं वेगळं, देणं वेगळं. उपकार्यावर उपकार करणारी. आपण एखाद्याला महाराज काही चांगलं केलं तर त्यानं आपल्याला करणं, हे उपकार्यावर उपकार करणारे वर्ग आहेत. त्यानं मला चांगलं बोललं म्हणून आपण त्याला चांगलं बोलतो. त्यानं मला आहेर केला म्हणून आपण त्याला आहेर करतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे उपकार्यावर उपकार हे काही विशेष असं नाहीये. दुसरा वर्ग आहे अपकार्यावर अपकार, जशाच तसं. आणि एकानं आर्य म्हटलं की दुसरं कार्य म्हटल्याशिवाय राहत नाही.
अपकार्यावर अपकार, जशा तसं उत्तर देणं. तिसरा वर्ग आहे उपकार्यावरही अपकार करतो. आणि मला वाटतं या कलियुगात सध्याच्या परिस्थितीमध्ये या वर्गामध्ये जास्त लोकसंख्या आहे. ज्यानं उपकार केलाय त्याच्यावर सध्या लोक अपकार करायला लागले. ज्या मायबापानं चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, तेच लेकरं मोठे झाल्यानंतर त्या मायबापाला किंमत देत नाही, त्या मायबापाचं दर्शन सुद्धा घेत नाही. दर्शन द्या सोडून तोंडानं गोड शब्द सुद्धा कधी बोलत नाही. तो उपकार ज्यानं केलाय त्याच्यावर अपकार करणारा वर्ग आहे. हा कृतज्ञ आहे. ज्या गुरुकडे आपण शिकलोय, ज्या गुरुनं आपल्याला लहानाचं मोठं केलंय, किंवा ज्या गुरुनं हाताला धरून महाराज क ख ग हे 12 कड्या शिकवल्या, या जगतामध्ये वागायचं कसं शिकवलं, या जगतामध्ये बोलायचं कसं शिकवलं, व्यवहार ज्याने शिकवला आणि एका उच्च स्तरावरती नेऊन बसवलंय, त्याच गुरुदेवाला, त्याच शिक्षकाला, त्याच गुरुजीला आता सध्या काही लोक महाराज बोलतही नाहीत आणि त्यांना नमस्कार करत नाहीत. नाही नाही नाही, त्यांच्या नावावर जगतात, पण त्यांचं नाव घ्यायला त्याला लाज वाटते. हे सध्या परिस्थिती आहे. ज्यानं मोठं केलंय, मग क्षेत्र कोणतंही असू द्या, धार्मिक क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीनं आपल्याला मोठं केलंय त्या व्यक्तीचा आपल्यावर एवढा मोठा उपकार असतो, त्या उपकारातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. पण कृतज्ञ काही माणसं असतात, त्यांना उपकार केले विसरून जातात, पुन्हा त्याच्यावरच अपकार करतात. नाव सुद्धा घेत नाही तो. ए बया बोलू नको, शांत बस, आता बोलू नको. आता कळण्याकरता एक उदाहरण सांगतो. ज्यानं उपकार केला त्याच्यावर अपकार करणारा वर्ग आहे. पण ध्यान ठेवा त्याच्या पुढचं वाक्य, ज्यानं आपल्याला शिकवलंय, काहीतरी गुण आपण त्याच्याकडून घेतलाय, त्याच्यावर जर आपण अपकार केला, एक दिवस स्वतःचं अस्तित्व नाहीच होतं, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. जंगलामध्ये एक साधू राहत होते. त्यांच्या जवळ महाराज एक उंदीर गेला. म्हणे महाराजांना, म्हणे महाराज माझ्या पाठीमागं मांजर लागले, माझा सांभाळ करा. महाराजांना सांगितलं, तू माझ्या जवळ आलास ना, आता भिवू नको. जिसे दुनिया ठुकराती है उसे संत अपनाते है. ज्याला लोक टाकून देतात ना, त्याला काका संत आपलंसं करत असतात. महाराजांनी सांगितलं, उंदरा तू माझ्या जवळ आस ना, आता भिवू नको. 5-6 दिवस महाराजांच्या जवळ राहिला. पुन्हा एक दिवशी असं फिरायला निघाला, पुन्हा पळत आला. म्हणे महाराज माझ्या पाठीमागं मांजर लागलं. महाराज म्हणले, अरे भजन करू का, तुला लक्ष करू, तुझ्यावर लक्ष देऊ, जाऊ दे म्हणे, तुलाच मांजर करतो. पुन्हा तर आता मांजराची भीती वाटणार नाही ना. कमडूमध्ये पाणी घेतलं, अंगावर शिंपड्या उंदराचा मांजर केला. आता मांजराला उंदराची भीती आहे का? नाही. मांजर असं फिरायला लागलं. एक दिवशी मांजर पुन्हा पळत आलं, महाराज मला वाचवा. महाराज म्हणले, आता काय लागलं रे? आता म्हणे, आता माझ्या पाठीमागं कुत्रं लागलं म्हणे. पुन्हा आता 4-5 दिवस गेले. पुन्हा महाराजांनी सांगितलं, तुला कुत्रच करून टाकतो म्हणे. कुत्रं केलं. पुन्हा 10 दिवस थांबला. पुन्हा महाराजाकडे, महाराज माझ्या पाठीमागं लांडगं लागलं. महाराज म्हणले, भजन करू का तुझं बघू म्हणे? जाऊ दे म्हणे, या जंगलाचा तुला मालकच करून टाकतो म्हणे. पुन्हा तर तुला कोणाची भीती राहणार नाही ना. कमंडूमध्ये पाणी घेतलं आणि भगवंताने त्यांच्या अंगावर टाकलं. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, टाकलं महाराज आणि अंगावर शिंपड्या. आता डायरेक्ट आता काय झाला तो दाजी? वाघ झाला. आता वाघ झाल्यानंतर आता वाघाला कोणाची भीती आहे का? वाघाला कोणाची भीती आहे का? काय ते माना हलवा ना, काहीतरी काय ते हो नाही काहीतरी म्हणा ना. वाघाला कोणाची भीती नसते. नाही, वाघाला कोणाची भीती नसते. जो भीतो त्याला वाघ म्हणत नसता. ध्यान ठेवा, जो वाघ असतो तो कधी भीत नाही महाराज. आणि वाघ असा डौलत चालायचा सगळ्या जंगलामध्ये. साधा वाघ नव्हता. कोणाचा वाघ? महाराजाचा. ध्यान ठेवा बरं, नीट कीर्तन. वाघ कोणाचा? हा ह्या आता बस झालं, कळालं आता पुढचं. आता महाराजांचा वाघ आहे. आता पण महाराजांचा वाघ आहे, महाराजांच्या हातात आहे वाघ करणं, पण वाघानं नीट वागणं वाघाच्या हातात आहे ना. बरोबर आहे का नाही? महाराजांना वाघ करणं महाराजांच्या हातात आहे, पण वाघानं बाबा वागलं पाहिजे. कोणाच्या हातात आहे? वाघाच्या. हां, कधी कधी आम्हाला महाराज सहज बोलत उपदेश करतात, अरे वागा नीट वागा. आता ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला पुऱ्या दिशेला पंगत धरा आणि पहिली पंगत धरा, दुसरं काही नाही. अरे वागा नीट वागलं पाहिजे का नाही? पण 15-20 दिवस झाली माणिक महाराज ते रुबाबात आलं. एक दिवशी महाराजाकडे असं टाईट होऊन आलं महाराज. आता येऊ नाही पण आलं. महाराज म्हणे, कस काय रे? म्हणे महाराज मी आज तुमचा फराळ करणार आहे.
मी तुम्हाला खाणार आहे. महाराज म्हणले जंगलामध्ये भरपूर प्राणी आहेत ना, तिकडे जाऊन खाय ना. नाही म्हणे तुम्हालाच खायचं. महाराज म्हणले अरे भरपूर प्राणी आहेत, हरण आहे, असं बरं तिकडे जा ना, माझ्याकडे याची काय गरज आहे. नाही नाही म्हणला तुम्हीच 12 गावचं खाऊन लय नळ दिसाले. हा कधी काय लोक म्हणतील सांगता येत नाही महाराज. महाराज म्हणले बेट्या काय होता असं तू, काय झालं असं तू, मी तुला एवढं मोठं केलंय आणि तू माझ्यावर चालायस, उपकार केलेली जाण नाही का. म्हणे महाराज तसलं कीर्तनात सांगितल्यासारखं मला सांगायचं नाही म्हणे, मी खाणार म्हणजे खाणार. महाराज म्हणले हे बघ खायचंय ना खाय, पण एवढं ध्यान ठेव, ज्या महाराजाला उंदराचा वाघ करता येते त्या महाराजाला वाघाचा उंदीर कराय वेळ लागत. ते म्हणला ते काही सांगू नका, मी खाणार म्हणजे खाणार. महाराज म्हणले आता ठीक आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी, खायचे तर खा. पाठीमागं सरकला आणि महाराजांच्या अंगावर असा झडप टाकणार. तितक्यात महाराजांनी महाराज तीर्थ घेतला हातामध्ये, मंत्र उच्चारण केले. जसा वाघ जवळ आला तसा अंगावर शिंपड्या शिंपड्या. आता डायरेक्ट वाघाचा उंदीर झाला. उंदीर झाला त्यावेळी चू 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 करायला लागला. तिथंच एक मांजर बसलं होतं. महाराज म्हणले शिबी शिब्याव इनके लेके जाओ. ज्यानं उपकार केलाय त्याच्यावर जर आपण अपकार केलात, या जगातामध्ये तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातल्या एखाद्या माणसानं जर ज्ञान दिलं, त्याच्याकडून ज्ञान घेऊन जर आपण जर त्याच्यावरच गरळ ओकायला लागलो किंवा त्याच्यावर अपकार करायला लागलो, एक दिवस स्वतःचं अस्तित्व नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही, एवढं सुद्धा लक्षात ठेवा. तिसरा उपकार करणारा वर्ग आहे, उपकार्यावर अपकार करतो. पण चौथा वर्ग आहे अपकार्यावरही उपकार करतो. हा वर्ग मात्र विशेष आहे आणि तो वर्ग या जगतामध्ये कोणता वर्ग आहे, तो संतांचा वर्ग आहे. विठ्ठल काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझ निरंतर जागविते, वा वा. माझ निरंतर जागविते, काय द्यावे जासे भावे उतराई, काय द्यावे त्यासे भावे उतराई. माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आमच्यावर उपकार करतात निस्वार्थपणे, काहीच अपेक्षा नाही संत महात्म्याकडून, संत महात्म्याला आपल्याकडून नाही. महाराज ज्याने अपकार केला त्याच्यावर उपकार करतात. हो चला जाऊ द्या. माऊली ज्ञानोबराच्या जीवनामधला प्रसंग सगळ्याला माहिती आहे, जगद्गुरू तुकोबरांच्या जीवनातला प्रसंग सगळ्याला माहिती आहे, आणि गुरुनाम गुरु सद्गुरू नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग सगळ्याला माहिती आहे. ज्या माणसानं त्रास दिला त्याच माणसाला संत महात्म्याने आपलंसं केलेलं ध्यान ठेवा. जगद्गुरू तुकोबरांनी अख्खं आयुष्य ज्याच्यासाठी खर्च केलं तो गाथा पाण्यामध्ये बुडवला. हो या लोकांनी किती त्रास दिला. 42 वर्षाचा परमार्थ आहे तुकोबरांचा, पण 42 वर्षामध्ये या जगतामध्ये तुकोबराय राहिले, पण त्या गावात राहिले त्या देहुगावकरांनी 42 वर्षामध्ये तुकोबरायला कोणतंच सुख दिलं नाही. त्रास अधिक त्रास बरोबर त्रास, याच्याशिवाय दुसरं काही मिळालं नाही. गावात भजन करू दिलं नाही, टाळ मिळू दिला नाही. भंडारा डोंगराव जावं आणि भजन करावं, तुकोबरा टाळ वाजवा सुद्धा नव्हता महाराज. नाही नाही, एका जनावराला मारावं एवढं मारलं. त्या सदग्रस्ताचं नाव काय हो? मंबाजी. मंबाजी मंबाजी बुवानं महाराज काठीनं मारलं हो तुकोबरायला. जनावराला जेवढं मारत नाही तेवढं मारलं. अंग लाल बुंद झालं आणि संध्याकाळी कीर्तन सुरुवात झालं. कीर्तन सुरुवात झाले की तुकोबराची नजर अशी समाजाकडे गेली. तुकोबरा म्हणतात आज कीर्तनासाठी सर्व आहेत, पण आज मला मंबाजी दिसत नाही म्हणे.
बाबा ज्यानं दुपारी काठीनं मारले संध्याकाळी त्याच्याकडे लक्ष आहे. बघा काय अवस्था आहे संतांची. तुकोबार म्हणतात मंबाजी आल्याशिवाय मला कीर्तन केल्यासारखं वाटत नाही. एक अभंग्या मी कीर्तन पुन्हा करेल, पण आधी त्याला बोलवाय जातो म्हणे. ज्यानं मारलंय दाजी संध्याकाळी त्याच्या घरला. तुकोबाच्या कीर्तनात जास्त टाळकरी नसायचे, तुकोबाच्या कीर्तनात जास्त लोक नसायचे. आमचं कीर्तन घेतले की आम्हाला कॅमेरा लागतो, पब्लिक लागते, चांगले चांगले गायक लागतात, तर आमचं कीर्तन रंगतं महाराज. आज बघा 50 टाळकरी तरी आहेत माझ्या कीर्तनासाठी. तुकोबाच्या कीर्तनात फक्त आणि फक्त किती होते? 14 टाळकरी असायचे. 5-25 माणसं ऐकायचे. एवढे काय भारी सिस्टीम नसायची महाराज. 5-5 हजार रुपये रोज घेणारे गायक नव्हते तुकोबाच्या कीर्तनात काका. 5-5 हजार रुपये वाजवाय घेणारे, 15-15 हजार रुपये संस्थेला असे नव्हते महाराज. असे साधारण होते सगळे. महाराजाचं सांगायची गरज नाही म्हणा. आता एवढा सगळा खर्च करून तेवढं काही नव्हतं तुकोबाच्या कीर्तनात. ऐका वाक्य पुढचं ऐका. तुकोबाच्या कीर्तनात ना डामडौल होता, ना तुकोबाच्या कीर्तनात चांगली पब्लिसिटी होती, ना सिस्टीम चांगली होती, ना गायक चांगला नव्हता, ना चांगले वादक होते. पण जगद्गुरु तुकोबाच्या कीर्तन सुरुवात झालं की जगाचा मालक तुकोबाच्या कीर्तनात नाचत होता. हे तुकोबाच्या कीर्तनाचा महिमा होता. आमच्या कीर्तनात सगळा एक नंबर. आमच्या कीर्तनात देव येते की नाही मलाही माहिती नाही, पण जिथे माणसं झोपी गेल्याशिवाय राहत नाही तेवढं नक्की आहे. हे आमच्या कीर्तनाचा महिमा आहे. पण तुकोबाराय संध्याकाळी गेले. ज्यानं मारलंय त्याच्या घरला, ज्यानं लाख रुपये दिले त्याच्या घरला नाही. ज्यानं दुपारी काठीनं मारले संध्याकाळी तुकोबारा गेले. तुकोबाराय म्हणतात मंबाजी तुम्ही आल्याशिवाय मला कीर्तन केल्यासारखं वाटत नाही हो, चला ऐका. ज्यानं मारलंय संध्याकाळी त्याचे जाऊन हातपाय दाबायला लागले. ही अवस्था संतांची आहे. आणि ह्यापेक्षा लोक आमच्याकडून करतात. आम्ही काय संत आहेत का? आम्ही फक्त संतांचं नाव घेऊन जगणारे महाराज आहेत. महाराजही नाहीत म्हणा, दिसायला महाराज आहेत. ध्यान ठेवा. आम्हाला मारणं द्या सोडून, आम्हाला एकरी भाषेत बोलेलं सण होत नाही. शंकर महाराज लोंढे म्हणावं लागतंय. शंकर सुद्धा म्हणायला जमत नाही. शंक्या म्हणला की जागीच मेला. मग सण होत नाही महाराज. मार आणि बोलणं द्या सोडून. पण या जगताने एवढा त्रास दिला, पण या जगताला तुकोबराने एकही महाराज शब्द बोलले नाहीत. उलट या जगाच्या कल्याणासाठी गाथा दान देऊन टाकला. याला तुकोबराय म्हणतात. ध्यान ठेवा. ज्या गावात माऊली ज्ञानोबराय राहत होते ते गाव बरोबर कोणतं गाव आहे? माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वर महाराज ज्या गावात राहत होते ते गाव कोणतं रे पोरो? आळंदी. वा काकाचे शिष्य आहेत त्याच्यामुळं पाठ आहे त्यांना. आळंदी गावामध्ये राहत होते पोरो. आळंदी गावामध्ये ज्ञानेश्वर महाराज राहत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी महाराज गावामध्ये मधुकरी मागितली. माहिती आहे का तुम्हाला? माहिती नाही तुम्हाला. काही तर मेसला असतील नाही तर घरी असतील हे पोर. आम्ही मधुकरी खाणारे हे सगळे येते. हे मधुकरी खाणारे आम्ही. उमरजला असताना आता गुरुदेव होते, महाराजही होते आळंदीला. तिथं मधुकरी असते महाराज. घरोघर जाऊन प्रसाद आणावा लागतो मागून आणि मग तो खावा लागतो. माऊली ज्ञानोबराय गावात भिक्षा मागण्यासाठी गेले तर गावातल्या लोकांनी माऊली ज्ञानोबराच्या झोळीमध्ये भाकर तर वाढलीच नाही, पण महाराज अंगावर शेण टाकल्याशिवाय राहिले नाहीत. हा समाज आहे. मांडे खायची ज्यावेळेस मुक्ताबाईला इच्छा झाली त्यावेळेस मुक्ताईला म्हणतात ज्ञानदादा मुक्ते मांड्याची तयारी कर ग. मी खापर आणतो कुंभारवाड्यात जाऊन. मांडे भाजण्यासाठी खापर आणण्यासाठी गेले कुंभारवाड्यात. येत असताना विसोबा काका तिथे आला. विसोबा काकांना आवाज दिला, ज्ञान्या काय चाललायस घेऊन? काका मांडे खायचे तो काका. मांडे भाजण्यासाठी खापर घेऊन चाललोय. फुटकं खापर आहे हो काका. अरे संन्याशाची कार्टीन मांडे खाता. हातातलं खापर घेतलं आणि फोडून टाकलं. माऊली ज्ञानोबराच्या काकत झोळी होती महाराज. ती झोळी घेतली आणि भूमीवर पीठ टाकून दिलं. आणि मी गेल्यानंतर हा ज्ञान्या पीठ घेऊन जाईल म्हणून महाराज त्या पीठावर बुटाची लात रगडली. मातीमोल पीठ करून टाकलं. ज्ञानेश्वर महाराजांनी दोन्ही हात जोडे. एकही शब्द बोलले नाही. डोळ्यात पाणी येत आहे, निघून येत आहेत. पण ही संन्याशाची पोर आता मांडे कसे खातायत हे बघण्यासाठी विसोबा खेचर तिथं आलाच महाराज. मुक्ताई म्हणते दादा खापर तर दिसत नाही रे, मांडे खायचे रे. आता मांडे भाजायचे कशावर? दादाने सांगितलं मुक्ते तू फक्त मांडे तयार कर, भाजायची व्यवस्था मी करतो. आणि मुक्ताईनं मांडे महाराज थापटले आणि माऊली ज्ञानोबरायाने दोन्ही हात महाराज तळहात टेकवले, गुडघ्यावरती झाले आणि स्वतः पाठीचा तवा केला आणि मांडे भाजले. पण समाजाला एकही शब्द बोलला नाही. हे पोरं मांडे कसे बघ
भासतात बघण्यासाठी महाराज. तिथं दोन्ही हात टेकून गुडघ्यावर रांगत रांगत आलं होतं. हे कोण? विसोबा. मुक्ताईची नजर गेली. मुक्ताई म्हणायला लागली, दादा तिकडून अंधारामध्ये खेचर कोणी आले रे चलत? मग त्याचं नाव पडलं विसोबा खेचर. मग त्याचं नाव पडलं विसोबा खेचर. आधी नव्हता बरं खेचर. वर्तन तसं केलं म्हणून त्याचं नाव पडलं तसं. म्हणून माणसानं नीट वागलं पाहिजे. जसं वर्तन केलं तसे नावं पडत असतात. हे खेचरासारखं वर्तन केलं महाराज. मुक्ताईनं आवाज दिला, कोणता खेचर आहे? आणि मग मात्र त्यानं पाठीवरचे मांडे भाजलेले बघितले आणि विसोबा काका शरण आला. ज्यानं गावात फिरू दिलं नाही, ज्यानं मांडे भाजण्यासाठी खापर मिळू दिलं नाही, अशा अपकार करणाऱ्या माणसावर माऊली ज्ञानोबराने कृपादृष्टी टाकली आणि सद्गुरू नामदेव महाराज यांची गुरु होण्याची पात्रता त्याच्या अंगी आली. याला म्हणायचं अपकार्यावरी उपकार. ज्यानं अपकार केला, नामदेव महाराजांची गुरु होण्याची पात्रता त्याच्या अंगी आली. हे संत महात्मे उपकार करतात. आणि म्हणून या जगतामध्ये जेवढे काही संत महात्मे अवतीर्ण झाले, या सगळ्या संतांनी आपल्याला वागायचं कसं शिकवलं, बोलायचं कसं शिकवलं, जगायचं कसं शिकवलेलं आहे. म्हणून संत महात्मे जेवढे उपकार करू शकतात तेवढं कोणी करू शकत नाहीत. महाराज काय कृती करतात? अभंगाचं पहिलं चरण. अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे अवतीर्ण होऊन एक कृती करतात. त्या कृती करण्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे. अर्भकाचे साठी पंथे हाती धरिली पाठी. लहान लेकरासाठी अर्भक म्हणजे विद्यार्थी, पंथ म्हणजे शिक्षक आहेत. त्यांची MA BEd झालेली असते, PhD झालेली असते. पण महाराज एका लेकरासाठी हातात पेन्सिल घेतात. त्यांना वास्तवात काही गरज नाही. आता काका एवढे शिकून मोठे झाले, पण या लेकरासाठी महाराज त्यांना पेन्सिल हातात घ्यावं लागली. बरोबर आहे का नाही? याला म्हणायचं अर्भकाचे साठी पंथे हाती धरिली पाठी. गरज नाही पण क्रिया करावी लागते. कशासाठी? अर्भकाचे साठी. हे लेकरं उद्याचं भवितव्य घडवणार आहेत. उद्या भारत देशाचं भविष्य आहे यांच्या हातामध्ये. यांच्यासाठी महाराज मोठ्या स्तरावरून त्यांना खालच्या स्तरावर यावं लागतं, लहान व्हावं लागतं. त्यांच्यासाठी ही क्रिया करावी लागते. संत महात्मे असंच करतात. आता शिवाजी महाराजांच्या संस्थेतले ही सर्व आमचे विद्यार्थी आहेत. गरज नाही शिवाजी महाराजाला 4ला उठायची, पण यांच्यासाठी उठावं लागतं. का? हे जर नाही उठले तर उद्याचा पकवाज कोण वाजवणार आहे त्यांना चिंता आहे. आज इथं सदानंद गुरुजी गायन करतात. आता आम्ही इथं कीर्तन करतो, पण आम्ही आज इथं कीर्तन करतोय. लोक आमच्यासाठी फटाके वाजवतात, लाख लाख रुपयाचे महाराज पाकिटं देतात, पण सगळं देतात. पण आम्हाला इथं उभं करण्यासाठी आणि आम्हाला बोलण्यासाठी आमच्या महाराजांना किती कष्ट घ्यावे लागले ते आम्हाला माहिती आहे.
आज महाराज दिवसभर फिरतात, जवळजवळ रोज रोज नाही म्हणलं तर महाराजाला 4-5 भेटीचे कार्यक्रम असतात, महापूजा असतेच महाराजांची, वेटिंगला लोक आहेत. पण एवढा महाराज सगळा परिसर सांभाळत वेगळे सगळे शिष्य सांभाळत संध्याकाळी उंबरजला निवांत गेले ना, आता निवांत झोपले 11 वाजेस्तोवर, असं नाही बरं. नाही, संध्याकाळी जरी 2 जरी वाजले झोपायला, सकाळी लवकर उठावं लागतं. कारण का तिथं सुद्धा आश्रमामध्ये महाराज 35 ते 40 विद्यार्थी आहेत, त्यांना फीस नाही, निशुल्क आहे. त्यांना खाणं पिणं राहणं कपडा लत्ता काय लागल ते सगळे गुरुदेव भगवान पूर्ती करतात त्यांची. पण महाराज संध्याकाळी मी उशिरा गेलोय आणि निवांत झोपलोय, पोरं काम करतील, पोरं अभ्यास करतील, असं नाही. सकाळी पूजेसाठी उठले की तेवढ्या सगळ्या पोरांना महाराज घेतात आणि त्यांच्याकडून गीतापाठ करून घेतात. हे काम त्यांना करायची गरज नाहीये. नाव जरी घेतलं तरी आमचं काम होतंय, पण त्यांना ही सगळी क्रिया करावी लागते. कारण का आमच्यासारखे आणखी महाराज त्यांना तयार करायचे, ध्यान ठेवा. आता महाराज आहे तिथं म्हणून बोलतोय असं काही नाही, सगळ्यालाच माहीत आहे. आमचा काही रुबाब जे चालू आहे ते सगळं महाराजांच्याच नावावर आहे, ध्यान ठेवा. तसा तर मी कोणाला भीतच नाही म्हणा, फक्त एक महात्मा सोडला तर काय भीचे, कोणाला काय गरज आहे. फक्त महाराज असले तर आता त्याच्यामुळं धडधड व्हायला इकडं बी कवा 1 वाजतील म्हणते, पण घडी आज पळणार चाली कसं काय की काय नाही, रोज पळती महाराज. पण ध्यान ठेवा, आमचं सगळं राहणं, आमचं खाणं, आमचं बोलणं सगळं महाराजांचं. काही लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही मोठ्या महाराजसारखे दिसता हो, तुम्ही मोठ्या महाराजसारखे दिसता, तुम्ही मोठे महाराजच आम्हाला आल्यासारखं वाटतंय. मी म्हणतो लोकांना म्हणणं हे विशेष नाही, पण मोठे महाराज मला म्हणतात, शंकर खरंच रे माझ्यासारखा तू दिसतो, याच्यामध्ये माझं मोठेपण आहे. आणि मी सतत सांगत असतो, मी असायला खरा महाराजच नाही, मी फक्त दिसायला आहे. असायला महाराज हे आहेत आणि असायला महाराज जे आहे ते कॉर्बन कॉपी चलाली मोठ्यानं, महाराज ओरिजिनल तिकडंच आहे. बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, 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 बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित. आम्ही झालो बळीवंत, झालो बळीवंत, लाताळीला संसार, लाताळीला संसार, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. क्रिया त्यांना करायची गरज नाही, पण क्रिया करतात, हे कर्म करतात कशासाठी, अर्भकाचे साठी. पण ते हाती धरिली पाटी. आणि हे लेकरं सांभाळणं एवढं सोपं नाही महाराज, लय अवघड आहे बाबराव. हे लेकरं लई द्यायची तर. आता उमरला येऊन बघा, जे हुशार पोर आहे ते उमरला नाहीत बरं, ध्यान ठेवा. जे गावात नीट राहत नाहीत, भांडणं आणल्याशिवाय राहत नाहीत, सगळे असले टुकार पोरं, टुकार म्हणजे भांडणं करणारे, आणि असले सगळे महाराज लेकरं महाराजांच्या वटीत. महाराज हा ह्याला नीट करा आणि महाराज करा. कधी कधी महाराजांच्या कल्याच्या कीर्तनात तुम्ही वाक्य ऐकलं असेल, एखादं पोरगं असलं लागतं महाराज, त्याला किती शिकायचा प्रयत्न करा, शिकतच नाही. एकदा आश्रमामध्ये महाराज एक पोरगं आलं, 8 वर्ष राहिलं, त्यानं ता तिट्ट ता ह्याच्या पुढे गेलंच नाही. विचारा, धागी नत्ता एवढंच म्हणायचं, घी घिता सुद्धा म्हणायचं. 8 वर्ष झाली, महाराजांना त्याच्या बापाला फोन केला. महाराज म्हणले, ए तुझं पोरगं घेऊन जाय रे. त्याला वाटलं महाराज मला पोरगं घेऊन जाय म्हणतात, याचा अर्थ माझ्या पोराचं शिक्षण पूर्ण झाले. ते महाराजाला म्हणला, महाराज माझ्या लेकराचं शिक्षण पूर्ण झालं का शिकायचं. महाराज म्हणले, तुझ्या पोराचं शिक्षण पूर्ण झालं नाही, पण माझं इसरलं याच्यामुळं.
लई अवघड आहे ताप आहे. असे काही लेकरं असतात मला लई चित्र महाराज. हे काय आता शाळेमधले काका लेकरं सांभाळतात काय साधी. आता इथं बसलेत म्हणा, शांत बसलेत म्हणा. आता सगळी इकडं तिकडं गुरुजी आहेत म्हणून नीट बसलेत बरं गुरुदेव. ते लई अवघड पोर. एकदा गुरुजी असे मास्तर रस्त्यानं पळत येत होते, तेवढ्यात त्याचा आजोबा म्हणला, पिंट्या तू लप, तुझे गुरुजी आले तुला मारतील, तू लप. ते म्हणला मी लपायची गरज नाही, तुम्हीच लपा. बाबा म्हणले अरे तुझे गुरुजी तुला मारतील, तू लप ना. म्हणला मला लपायची गरज नाही, तुम्हीच लपा. बाबा म्हणले मी कसं काय लपू. काय नाही म्हणला, मी मास्तरला सांगितलंय आमचे आजोबा मेले 13 दिवस शाळेत येणार नाही. आता किती अवघड आहे सांगा. असे आगाव कार्टे असतात महाराज, लईच आगाव पोर असतात. यांना सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट नाही महाराज. आणि एवढ्या विचित्रपणातून त्यांचा सर्व दुष्टपणा घालवावा लागतो. त्यांचा अभ्यास करण्याचं मन त्या अभ्यासात लागलं पाहिजे. सर्व बाजूला त्यांचे लाड पुरावे लागतात. त्यांना पाहिजे ते सगळं द्यावं लागतं. त्यांना गोड 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 बोलत 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 या मार्गाला लावावं लागतं महाराज. ध्यान ठेवा. आता महाराजाकडे तर नुसते लहान पोरं सांभाळायचे असं नाही बरं, मोठे मोठे पोरं सुद्धा सांभाळणं अवघड आहे. आता आमच्या लहान पोरं एखाद्या वेळी महाराजांच्या दाबामध्ये गुणांना बसतात, पण आमच्यासारखे मोठे मोठे सुद्धा महाराजाला सांभाळावं लागतात. ह्याच्या पुढे आणखी सांगू का, लहान पोरे सांभाळतात महाराज, आमच्यासारखे तरुण पोरे सांभाळतात, पण पोराचे बाप सुद्धा सांभाळतात. ध्यान ठेवा. लई अवघड आहे महाराज. त्याच्यामध्ये हे सगळं सांभाळावं लागतं. आता काकाला आयुष्य त्याच्यामध्ये गेलंय. पण माझे गुरुजी काका मला एकदा भेटले, शाळेतले गुरुजी तुमच्यासारखेच होते. ते मला म्हणले महाराज माझ्या शाळेत शिकलात तुम्ही, मी तुम्हाला 10वी पर्यंत शिकवलंय गणित, पण मी आणखी 90,000च आहे महिन्याला, आणि तुम्ही 2 तासाला 15 आणि 11. मी म्हणलं गुरुजी याचं कारण आहे, तुम्ही पोरं शिकवता, मी पोराचे बाप शिकवतो, त्याच्यामुळे हे अवघड आहे सगळं. ध्यान ठेवा. हे मुलं सांभाळणं एवढं साधी गोष्ट नाही. पण संत महात्मे एवढ्या उच्च स्तरावरून खाली येतात आणि आपल्या हातात महाराज लेखणी घेऊन साधं साधं वागतात. संत महात्म्याला व्रत वैकल्य करायची गरज नाही. संत महात्म्याला उपासना करायची गरज नाही. संत महात्म्याला साधना करायची गरज नाही. फक्त ही पुढची पिढी, माझे पुढचे लेकरं, माझे पुढचे शिष्य ते तसे वागले पाहिजे म्हणून हिमालयामध्ये जाऊन 21 दिवस तपानुष्ठान करावं लागतं भाऊजी. गरज नाही पूजा करण्याची. आयुष झोपून जरी राहिलं तरी जमतं, पण नाही, आमच्या लेकरांचं आणि आमच्या शिष्यांचं सगळ्यांचं भलं झालं पाहिजे म्हणून 5ला उठून गाडीत प्रवास करावा लागतो. संध्याकाळी 12ला झोपावं लागतं. आज वाटतं आमच्या गुरुदेवाचा डामडोल बघितला काही काहींच्या मनात जळते म्हणा. काही काही म्हणतात महाराजाला काय रुबाबात 40-50 लाखाची गाडी आहे, महाराजांच्या हातात अंगठी आहेत, ब्रॅसलेट आहे, महाराज कुठे गेले की पुष्पवृष्टी होते, सगळं होतं. पण ध्यान ठेवा, हे गुलाब अंगावरचे तुम्हाला दिसतात, पण हे गुलाबाचे फुलं येण्याच्या अगोदर किती काटे टोचून घेतलेत हे गुरुदेवाला माहीत, आपल्याला काही माहिती नाही महाराज. नाही संतपण मिळतय हाटीन हिंडता कपाटी राणीवनी. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि म्हणून महाराज ही क्रिया करणं, उपासना करणं, तीर्थयात्रा करणं. आता उन्हाळ्यामध्ये तीर्थयात्रा जाणार आहे कुरुक्षेत्रावरती. जर कोणाला यायचे ते नाव नोंदणी करून घ्या, काकाडे नंबर आहेत, सगळीकडे आहेत. पण महाराज ही तीर्थयात्रा करणं, वारी करणं, पूजन करणं, हिमालयामध्ये जाऊन -डिग्रीमध्ये जाऊन 11 दिवस तपानुष्ठान करणं ही साधी गोष्ट आहे दादा. नाही नाही नाही, थोडी थंडी जास्त वाजली तर माणसाला डबल पांघरून घ्यावं वाटतं. एवढ्या थंडीमध्ये मला वाटतं महाराज 7 का 8 -डिग्रीमध्ये महाराज गेले होते. 23 बघा, 23 -डिग्री प्लस नाही बरं, -डिग्रीमध्ये जाऊन 11 दिवस 21 दिवस तपानुष्ठान करणं एवढी साधी गोष्ट नाही महाराज. पण ही साधना करणं कशासाठी आहे? फक्त आणि फक्त हे आपल्यासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आता नांदेडकरांना गुरुजी तुम्हाला माहिती नसेल, 19 कोटीचं बांधकाम पूर्ण केलं. 5 किलो सोन्याचा कळस संस्थानावरती महाराजांनी बसवला. गेल्या वर्षी माणिक महाराज 6.5 कोटी रुपयाचा सप्ताह केला. आता सप्त्याला किती खर्च लागला ते काही सांगत बसत नाही म्हणा. आले होते ना तुम्ही माणिक? हां आले होते. पण आता ज्यांना माहिती नाही त्याला सांगतो, आमच्या सप्त्याला 6.5 कोटी खर्च लागला हे सांगत बसण्यासाठी मी नाही आलो. पण एकच सांगायचे मला, 108 कुंडी यज्ञ केला आम्ही. आणि 108 कुंडी यज्ञासाठी काय काय लागते हेही सांगत बसत नाही. 151 ब्राह्मण आले होते काशीवरचे, तेही सांगत बसत नाही. फक्त यज्ञामध्ये तूप टाकायला जे लागते का नाही तेवढं तुपच फक्त 80 लाखाचं लागले.
फक्त तूप 80 लाखाचं लागले, तुमचे चेहरे पडू देऊ नका, महाराज फेडाय तिकडं. आपलं आपलं आईचं उगं नावं सांगायची आपण, फक्त दुसरं काही नाही. मला ध्यान ठेवा, एवढी क्रिया करायची, एवढा मोठा सोहळा करायचा, स्वतःच्या अंगाची राख रांगोळी करून घ्यायची आणि महाराज स्वतःचं आयुष्य धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असं वैराग्य संपन्न जीवन जगायचं. कशासाठी? फक्त आणि फक्त आपल्यासाठी. ही क्रिया करणं कशासाठी? अर्भकाचेसाठी. पंते हाती धरली पाठी. आणि जसं महाराज शिक्षक आपल्या लेकरासाठी हातात पाठी घेऊन शिकवतात, तसं संत महात्मे अज्ञानाला सज्ञानी बनवण्याचं काम करतात. तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. आता संत कोणाला म्हणतात हा वेगळाच आणखी प्रश्न आहे, पण माऊली ज्ञानोबराच्या ओव्या सांगतो तुम्हाला, पुढं जातो, ध्यान ठेवा. आता माऊली ज्ञानोबराच्या ओव्या सध्या माहिती नाहीत, पण कानावरती राहू द्या. संत कोणाला म्हणतात? तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिर मतीर, भक्ती मान्यो प्रियो नरहा, अनपेक्ष सुचिर दक्ष, उदासी नवगत व्यतः, सर्व आरंभ परित्यागी, यो मत भक्त समी प्रिय. हा जो खांडावया घाव घाली, कालावने जयाने केली, दोघा एकची सावली बक्षिस देसा, नातरीक्षी दंडू, पाळीत्या गोडू, गाळीत्या कडू नव्हेची जेवी, आरी मित्री जैसा, अर्जुना भाव आयसा, मान अपमान सरेसा होतो जाय, तिने ऋतू समान, जैसे का गगन, तैसा एकची मान शितोक्षी जया, दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडू सुता, तैसा सकळी का भूता समू, अघवी या जगा एक, सव्य जैसे उदक, तैसे तयाची तिने लोकाकांक्षिती. म्हणू का सगळा 12 वाद्य? हे सगळ्या बोबे आहेत ना, हे माऊली ज्ञानोबरायांनी सांगितल्या. फक्त आणि फक्त संतांचं स्वभाव काय. आता मला आल्यानंतर राम गुरुदेवांनी सांगितलं, म्हणे महाराज इथं आम्ही ज्ञानेश्वरी पारायण केलं आणि 5 ज्ञानेश्वरी पारायण करणारे पाहिजे होते, पण 5 किती बसले? 55 जण बसले महाराज. 55 जण पारायणासाठी बसले. त्यांना महाराज 1000 लोकांचा स्वयंपाक करायचा होता, पण इथं महाराज 10,000 लोकांचं अन्नदान झालं, 1.25 लाख रुपयाचं अन्नदान झालं. आणि गुन्ह्या मारुतीच्या मंदिरामध्ये, गुन्ह्या हनुमंताच्या मंदिरामध्ये एवढं ज्ञानदान झालं, अन्नदान झालं. म्हणून या कमिटी मंडळासाठी जेवढे काही पुढे जाईल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजे, ध्यान ठेवा. आणि मला वाटतं शाळेची टायमिंग संपल्यानंतर आपलं काही काम नाही. जेव्हा कधी इथं धार्मिक कार्यक्रम होईल ना, त्यावेळेस ज्ञानेश्वरी पारायण असेल, तुकोबरायचं गाथ्यावरचं पारायण असेल, सामुदायिक हनुमान चालीसा पठण असेल, त्यावेळेस माता भगिनी आपल्या मुलांना, मुलींना किंवा तुम्ही, आपण इथं वेळ द्या. हे धार्मिक कार्यक्रमासाठी आपण आलं पाहिजे आणि याचं जतन आपण सर्वांनी केलं पाहिजे. संतांनी एवढं सगळं निर्माण करून ठेवलंय फक्त आणि फक्त आपल्यासाठी, ध्यान ठेवा. माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी दान देऊन टाकली. आता सगळं विश्लेषण करत बसत नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. एकच वाक्य सांगतो, ऐका. माऊली ज्ञानोबरांनी किती मोठा आपल्याला उपकार केलाय. ज्ञानेश्वरी दान देऊन टाकली. ऐका, याच्यापेक्षा फार मोठा उपकार आहे. माऊली ज्ञानोबराला 56 भाषा येत असताना सुद्धा माऊली ज्ञानोबरांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, महाराष्ट्राला दान देऊन टाकली. हा सगळ्यात मोठा माऊली ज्ञानोबरांचा उपकार आहे, ध्यान ठेवा. म्हणून 5 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या पाहिजे, 2 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या पाहिजे. म्हणून इथं ज्यावेळेस ज्ञानेश्वरीचं पारा होईल त्यावेळेस आपण सर्वांनी यावं आणि जास्त संख्येनं. आणखी यावर्षी 55 बसले, पुढच्या वर्षी 108 बसले पाहिजे. पुढं चालून अशी संख्या वाढली पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण इथं झालं पाहिजे. पण माऊली ज्ञानोबराय संतांचं लक्षण सांगत असताना हे सगळे सांगतात, नातरीक्षी दंडू, जो ऊस आहे ज्यानं लहानाचं मोठं केलं, त्या ऊसाला पाणी दिले संध्याकाळचं, त्यालाही गोडच लागतो. ज्यानं चरका टाकलं त्यालाही गोडच लागतो. एखादं झाड आहे इथं वटवृक्ष, ज्यांनी लावलंय त्यालाही सावली देतं. आणि एखादं कट केला, कट करण्यासाठी महाराज त्याला हातामध्ये औध घेऊन इथं आलाय, अत्याचार करायला लागलाय, फाटा मोडलाय. पण त्याला फाटा मोडत असताना, तोडत असताना घाम आलाय, त्याला गरमी होत असते, तरी सुद्धा माणिक महाराज ते झाडाखाली बसल्यानंतर ते झाड म्हणत नाही यानं माझा हात तोडलाय, याला ऊन देईल. नाही, जो खांडावया घाव घाली, का लावणे जयाने केली, दोघा एकची सावली बक्षिस देसा. आणि याला म्हणायचं महाराज अर्भकाचे साठी, संत पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. आणखी कोणती क्रिया करतात? बालकाचे चाली, माता जाऊन पाऊल घाली. जसे लहान लेकरासाठी आई लहान लहान पाऊल टाकते, तिला गरज नसते लहान चालण्याची, पण तिनंच म्हणते. 2, 2.5, 3 वर्षाचे लेकर थोडं थोडं बोलतात, पण 1 वर्षाचं पोरग काय बोलतं हो? काही बोलत नाही, फक्त टुकूमुकू बघतं. पण आईच म्हणते, आमचं बाळ आता शाणं झालं, आमचं बाळ आता झोपी जाणार, आमचं बाळ आता निवांत झोपलं की आम्ही धुणं धुणार, आमच्या लेकराला मग मी असा कानूला करून खाऊ घालणार. म्हणतेस ना? हो मान, हो मान. असं, हां, बरं वाटलं मला आता.
क्रिया करतात कशासाठी? जसे लहान लेकरं सांभाळतात, त्यांना गरज नाही तरी सुद्धा ती बोबड बोलते, तिला बोलायची गरज नाही. ताई ताई बोबड बोलायची गरज आहे का आईला? आजी गरज नाही, पण ती बोबड बोलते आहे का नाही? मला माझ्या लालू आता उठनाल आहे का नाही? गोड बोलते, बोबड बोलते. कशासाठी? फक्त लेकरासाठी. बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. कारण का? मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. सगळं तिच्या ध्यानीमनी लेकरू असतं महाराज. तसं त्या लेकराला चालायचं कसं शिकवते ती आई, तसं संत महात्मे सुद्धा आम्हाला महाराज शिकवतात. महाराज करोनी सायास शिकविती. एखादं बोबडं जर लेकरू असेल तर त्याला जर महाराज घोड्याच्या तोंडाला लावायचं असतं ते, त्याला काय म्हणतात? तोबरा म्हणतात. पण त्या तोबरा जर येत नसेल तर संत महात्मे महाराज त्याला जवळ घेतात, सांगतात इकडे तुला तोबरा म्हणता येत नाही ना, इकडे तू एकच काम कर, तो ब्राह्मण. त्याला काय म्हणायला होतात काका? तोबरा याला येत नाही ना, मग त्याला हे शिकवतात तो ब्राह्मण मन, मग ते म्हणतात तो ब्राह्मण आणि मग फास्ट म्हण, आता एकपाट दुप्पट म्हण. आणि मग ते फास्ट म्हणायचं जातं की मग त्याला बरोबर येतं तो ब्राह्मण आहे का नाही? तो ब्राह्मण आणि मग मन कट होते, मग तो ब्रा त्याला बरोबर येतं. करुणी सायश शिकविते. महाराज असं टाकतात आणि ते संत महात्मे करतात. आणखी क्रिया काय करतात? जशी पाण्यामध्ये नाव राहते, अलीकडच्या तीरावरून पहिलं थडीला जी महाराज या लोकांसाठी आपला देह पाण्यात झिजवते, तसं संत महात्मे ज्ञानदान करतात, उपासना करतात, कर्मयोग, भक्तियोग, सर्व योग याग क्रिया फक्त आणि फक्त वैराग्य आपल्या धारण करणं. हे कशासाठी? या लोकांसाठी. वैराग्य संपन्न राहणं काय गरज आहे? एवढा त्याग करणं काय गरज आहे सांगा ना? काही गरज नाही. आता महाराजांनी आमच्या हे सगळं सोडून नर्मदा परिक्रमा केली. महाराजांनी आमची नर्मदा परिक्रमा आता 2-3 वर्ष झालं मी जावं म्हणालो, पण सुटना चाले मला, लय अवघड आहे. त्यावेळेस महाराज म्हणले अरे गुन्हा चल रे शंकर. म्हणलं महाराज नका कार्यक्रम चालू राहू द्या. आता ते बी आता महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणा, ज्यांच्या मनाला आणखी एकदा नेतील त्याचा काय विषय, ध्यान ठेवा. महाराजच म्हणतात, महाराज सहज बोलतात. कीर्तन करायला लागलं महाराज सहज म्हणले माणिक महाराज. एक दिवशी महाराजांच्या चरणाकडे असं बघत होतो, विशाल महाराज दाजी आम्ही बसलो होतो. महाराज सहज म्हणले अरे शंकर लई विचार करायला रे, लॉकडाऊन पडलं होतं कथा कॅन्सल झाल्या होत्या सगळ्या. मग तेवढ्यामध्ये महाराज म्हणले अरे विचार करत असेल तर म्हणले 2-3 कार्यक्रम गेले, 5-50 हजाराला तोटा झाला. मी म्हणलं महाराज तसं काय नाही, तुम्ही आम्हाला महाग असल्यास काय गरज आहे? महाराजांमधून 3 लाख रुपये आणले, जेवढे आम्ही गेलो होतो भजनासाठी पोरं सगळ्याला 5-5 हजार रुपये देऊन टाकले महाराज. खर्च करण्यासाठी 5-5 हजार रुपये देऊन टाकले. आणि मला म्हणले चिंता करू नको, तू कंटाळा करशील एवढे तुला कार्यक्रम येतील, तुझा एकही दिवस शिल्लक राहणार नाही. आणि खरं सांगतो महाराजांच्या कृपेने माझा एकही दिवस शिल्लक नाही. एका साईटनं कथा आहेत, कोणती कथा करतो ते आपल्याला नाही. ते भागवत फक्त लिहून घेत असतो. माणिक महाराज कोणतं करायचे? ज्ञानेश्वरी भावकथा लिहिलीच, शिवमहापुराण लिहिलंच, सगळ्या कथा करतो. टीव्हीवरती कथा केली महाराज, गुरुदेवाच्याच आशीर्वादानं गुरुदेवाचं चरित्र केलं. पहिल्यांदा टीव्हीवरती केलं बरं, पहिल्यांदा टीव्हीवरती कथा केली महाराज. नामदेव महाराजांचं चरित्र आम्ही केलं. काहीच नाही. आता पाठीमागं उदगीरच्या पलीकडे तोंडशीर म्हणून गाव आहे, तिथं खंडोबा चरित्र केलं मी, खंडोबा चरित्र. आता पुढं महाराज श्रावण महिन्यामध्ये गणेश जयंतीला आम्हाला ते गणेश पुराण करायचे महाराज, आम्हाला करायचे सगळं नियोजन. मी अभ्यास जास्त करत नाही महाराज, ग्रंथ घेत असतो, 2-3 दिवस वाचत असतो आणि व्यासपीठावर बसलं दोन्ही डोळे बंद करायचे आणि फक्त मोठ्या महाराजांचं नाव घ्यायचं, सद्गुरू नामदेव महाराज की जय म्हणायचं, भजन घेतलं. 3 तास कसे निघून जातात मलाच कळत नाही. ही कृपा माझ्या सद्गुरू नामदेव महाराजांची. आपण काहीच घ्यायचं नाही. जिसका गुरु बलवान होता है उसका चेहरा पहलवान होता है. विठ्ठल हे सगळं वैराग्य धारण करणं, उपासना करणं, आयुष्य महाराज या वैराग्यामध्ये जाळणं साधी गोष्ट नाही महाराज. जशी नाव पाण्यात राहून आपलं शरीर झिजवते, तसं संत महात्मे आपल्यासाठी शरीर झिजवतात. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला वैराग्य संपन्न. आणि वैराग्य साधं नाही महाराज, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. हो तुका म्हणे अंगी वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. अशी वैतागी भरपूर आहेत म्हणा.
पण वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैराग्य कशाला म्हणतात? हे लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या इच्छेच्या त्यागास वैराग्य असं म्हणतात. ती वस्तू उपलब्ध असावी आणि तिचा त्याग करावा, या नाम वैराग्य. गाडी मिळावी 50 लाखाची, ती गाडी सोडून नर्मदा परिक्रमा करावं, याला वैराग्य म्हणतात. तुला आटू मिळे ना. एक जण मला म्हणला, महाराज मी आयुष्यात कधी गुलाबजामून खाली नाही. तुला कधी भाकर पिटल्याशिवाय काही मिळेल? तू काय मरायला खाशील? काजू बदाम पुढे येतात, पण महाराज हे खाणार नाही म्हणून टाकून देणं, याला वैराग्य म्हणतात. एक जण मला भेटला, म्हणला महाराज वयाचे 35 वर्ष झालेत, मी आणखी लग्न केलं नाही. म्हणलं लग्न केलं नाही, तुला कोणी दिली नाही त्या. बदमाश कोणी कशा. महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर याला ब्रह्मचारी म्हणायचं नाही, याला अविवाहित म्हणायचं. ध्यान ठेवा. असं वैराग्य वेगळं सोपं नाही. वैराग्य साधा सोपा नाही महाराज. ते धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा स्वतःचा देह झिजून टाकावं लागतो. एवढं मोठं मंदिर झालंय आज सगळे महाराष्ट्रातील लोक. आणि ध्यान ठेवा शिक्षक मंडळी, माझी विनंती आहे, तुम्हाला आता सुट्ट्या लागतात, परीक्षा झाल्या की सुट्ट्या लागतात. तुमचा काही महाराज तुमचा सुट्ट्याच्या दिवसामध्ये तुम्ही काहीतरी पिकनिक करायला जातो, बाहेर निघून जाता ना, फिरायला जाता. पण ध्यान ठेवा महाराष्ट्रामध्ये सहल काढा, कुठे फिरा, पण एक सुंदर असं स्थळ आपल्यासाठी निर्माण केलंय गुरुदेवानं. 20 कोटीचं बांधकाम आहे, सुंदर असा कळस सोन्याचा आहे, सुंदर महाराज मंदिराचं बांधकाम आहे. मंदिर एकदा पाहिलं की माणसाला इकडे इकडे जावाच सुद्धा वाटत नाही, असं दैदिप्यमान मंदिर उमरज ठिकाणी आहे. आपण पिकनिक करण्यासाठी निघालात तर उमरजला भेट दिल्याशिवाय राहू नका, माझी विनंती तुम्हाला सर्वांना. एवढं सुंदर मंदिर आहे. कशासाठी? पण ते मंदिर सिद्धीला जावं याच्यासाठी काजू बदाम पिस्ता मनुका. आपल्याला काही काजू खायला मिळत नाही म्हणा, पण महाराजांच्या ताटातले कधी कधी काजू खायला मिळतात. काश्मीरी काजू 5,000 रुपये किलोचे. पण आपल्याला माहिती नाही, उगं बघायचं. पण एवढे काजू असताना, एवढे बदाम असताना महाराज जर जेवायला बसले तर ताटं 2-2 येतात, एका ताटात पदार्थ बसत नाहीत. एवढं ताट सगळं बाजूला सारून 3.5 वर्ष फक्त आणि फक्त गंगा मातेचं तीर्थ घेऊन, गंगा मातेचं पाणी पिऊन 3.5 वर्ष उपवास करणं, याला वैराग्य म्हणतात. ध्यान ठेवा. नो हे वैराग्य सोपा रे. नो हे वैराग्य सोपा रे. सोपारे. आणि हे वैराग्य आपल्या अंत धारण करून स्वतःचा देह झिजवतात. कसं? तुका म्हणे नाव उदक जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. विढोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई, जय जय विढोबार कुमाई, जय जय विढोबार कुमाई. आज मुरलीधर काकाजी सेवानिवृत्ती गौरव सोहळा या कार्यक्रमाचं औचित्य साधून कीर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं जमेल तसं वेडेवाकडं मी बोलण्याचा प्रयत्न केला. या शेमध्ये कमी जास्त झाला असेल माझ्या वनेचा दोष समजा. जे चांगलं वाटते माझे गुरुवर्य म्हणत श्री एकनाथ गुरु नामदेव महाराज यांचा आशीर्वाद आहे. आपले लेखून सर्वांनी मान्य करा. म्हणून जाता एकच सांगतो, हिंदू धर्मात जन्म मिळाला त्या हिंदू धर्माचा थोडा स्वाभिमान बाळगा शिका. कपाळावर गंध लावा आणि हातामध्ये कलेजा बांधा आणि मुखामध्ये नामचिंतन घ्या.
परकीयाच्याच धर्मात त्या लोकांना जर त्यांचा आजान पाठ असेल तर आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाला हनुमानचा पाठ असणं काळाची गरज आहे. आपण सर्वांनी हनुमानचा पाठ करावा, हिंदू धर्माचं रक्षण करावं, जातीयता राजकारण सगळं बाजूला सारून धर्माचं रक्षण करावं एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ऐका, गुरुनाम गुरु सद्गुरू मोठ्या महाराजांची इथे या ठिकाणी पूजा होणार आहे, पुष्पवृत्ती होणार आहे आणि मग आरती होणार आहे. आणि आरती नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवा नामदेव माझा 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 मी नामदेवाचा नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा पोटपेलवार परिवारातले पोरं जेवढे आहेत, मुलं पोटपेल परिवार, पोटपेल परिवारातले पोरं जेवढे आहेत त्यांनी इकडं पूजेसाठी यायचंय. नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा नामदेव माझा नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा 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 नामदेव माझा
चान्स मिळत नाहीये. महिला मंडळी आज तरी योग लागू दे आमच्या हाताचा. महिला मंडळी हो ना. ऐका, बाकी सर्व जणांना सर्वांना विनंती आहे, तुम्ही जाग्यावर बसा, आनंद घ्या. समस्त मंडळींना मी सूचित करण्यात येतो की गुरुवर्य नामदेव महाराज ज्यांच्या वंशातले आहेत, ज्या कुटुंबातले आहेत, अक्षरशः मी डोळ्यानं बघतो की त्यांच्या परिवारातल्या एकाही व्यक्तीला नामदेव महाराजांवर पुष्पवृष्टी करायची गेले 3 वर्ष संधी आली नाही, ती आज आली नाही. त्यामुळे आपण त्यांचं हे करण्यापेक्षा आनंद द्विगुणित करण्यापेक्षा नामदेवा 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 श्री गुरु नामदेवा 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 श्री गुरु नामदेवा 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 श्री गुरु नामदेवा 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 श्री गुरु नामदेवा एकनाथ महाराज नामदेवा एकनाथ महाराज नामदेवा एकनाथ महाराज नामदेवा एकनाथ महाराज नामदेवा 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 श्री गुरु नामदेवा 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 श्री गुरु नामदेवा लक्ष्मण महाराज नामदेवा लक्ष्मण महाराज नामदेवा बसा, सर्वांनी बसा. महाराज 2 शब्द बोलणार आहेत. बसा, सर्वांनी खाली बसा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज माझे काका म्हणायला हरकत नाही, किंवा आपल्या सर्वांचेच काका, कारण मी काका म्हणत असल्यामुळे आपण सर्व त्यांना काकाच म्हणतोय. त्यांचं नाव अजून माहीत नसेल बरेच जणांना. गेले 32 की 32 वर्ष झालं जे ज्ञानदानाचं कार्य करत होते, आज त्यातून ते निवृत्त झालेले आहेत म्हणायला हरकत नाही. या पृथ्वी तलावर सर्वात महत्वाचं दान आहे ते एक ज्ञानदान. 4-5 प्रकारचे दान सांगितलेले शास्त्रात. एक आहे भूदान, दुसरं आहे गोदान, तिसरं आहे अर्थदान आणि चौथं आहे ज्ञानदान आणि 5वं आहे अन्नदान. तर या दानातील सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं जातं ते ज्ञानदान. कारण मनुष्याला घडवण्यामध्ये प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर हा अज्ञानी असतो आणि त्याला घडवण्यामध्ये सर्वात मोठं सिंहाचा वाटा म्हटलं तर त्याच्या गुरुचा असतो. कारण लहानपणी प्रत्येकाची गुरु ही आई मानली जाते. कारण लेकराला कसं जगायचं हे आई शिकवली जाते. म्हणून पहिली गुरु
जीवनामध्ये प्रत्येकाची कोण असेल तर ती आई आहे. आणि दुसरे गुरु आहेत जे आज आपल्या भाषेत शिक्षक म्हटलं जातो. अगोदर यांना गुरुवर्यच हे नाव आहे. आपण त्याचं थोडं मॉडिफिकेशन केलं, त्यांना गुरुजी केलं. पण या जीवनामध्ये एक सभ्य समाज निर्माण करण्यामध्ये या गुरुवर्यांचा खूप मोठा अधिकार आहे. सिंहाचा वाटा आहे म्हणायला हरकत नाही. ज्या मुलाला लहानपणी योग्य शिक्षक लाभला तो जीवनामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही, हे सर्वांना अनुभूती आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये शिक्षण नाही त्याचं जीवन व्यर्थ झालेलं हे आपण जागोजागी पाहतो. म्हणून आज काकांनी गेले 32 वर्ष जे ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे आणि त्याच्यातून चांगलाच समाज घडला असं म्हणायला हरकत नाही. कारण एक गोष्ट असते की कोणताही शिक्षक त्याच्या अंतःकरणातून किंवा बिंबीच्या देठातूनच शिकवण्याचा प्रयत्न करतो. आता पुढे तो सक्सेस होतो विद्यार्थी का नाही हा जास्तचा प्रारब्धाचा भाग आहे. पण मी जेवढे काही शिक्षकांना भेटतो, आता रिटायर झालेले बरेच म्हातारे आहेत किंवा व्हायच्या लाईनीवर आहेत, ते बिचारे कधीही आपल्या ड्युटीची बैमानकी केलेली मला दिसत नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात काका म्हणलं तर ते अवघडच कारभार होता. काका, मी आता नांदेडमध्ये आले, काकाला फोन असतोच माझा, कुठे आहेत? शाळा. शाळेच्या टाईम व्यतिरिक्त त्यांना विचारा कुठेही बाहेर, पण शाळेच्या टाईमला मला कधीच ते बाहेर फिरताना दिसले नाहीत. आणि काल मला नंतर सांगितलं की काका जेव्हा रिटायर झाले म्हणून कळालं, सर्व शाळेत प्रोग्राम झाला तर सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले. म्हणजे काहीतरी या माणसामध्ये होतं, नाहीतर उगच आजकाल कोणी कोणासाठी रडायला रिकामं नाहीये. कोणीतरी काहीतरी कमवलं, काकाने ते कमवलं म्हणून आज आपण सर्व इथं उभं आहेत. तरी जे काकाने जीवनामध्ये त्यांचं कर्तव्य होतं ज्ञानदानाचं, ते खूप चांगल्या रीतीने पार केलं. तरी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांचं रिटायरमेंट अजून आरोग्यदायी व सुखदायी जावं, एवढंच या ठिकाणी नामदेव महाराजांना आशीर्वाद देण्याचा. सद्गुरू नामदेव महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गोरे वेडे वाकोडे ओतरे क्षमा महाराज तुम्ही सिद्ध नाही उचारिला अधिकार मुला करा क्षमा